समडोळीसारख्या छोट्या गावात असणाऱ्या इयत्ता 9वीमध्ये शिकत असलेल्या वीर सचिन ढोले याने कराटे या गेममध्ये नॅशनल लेवलला जाऊन पहिला क्रमांक मिळवलेला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. सांगली प्रहार न्यूजला त्यांनी दिलेली ही प्रकट मुलाखत आपण पाहत आहात. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या उक्तीप्रमाणेच या ठिकाणी आपण वीर सचिन ढोले या विद्यार्थ्याला भेटत आहोत. त्याचं कारण देखील असंच आहे. नुकत्याच झालेल्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. कराटे हा त्याचा महत्त्वाचा खेळ आहे. या ठिकाणी सचिन ढोले हे कराटे शिक्षक आहेत. उत्कृष्ट विद्यार्थी त्यांच्या हातून घडलेले आहेत आणि वीर सचिन ढोले म्हणजेच वीरचे ते वडील आहेत आणि वडिलांचाच वारसा पुढे चालवत वीर आता या स्टेजला आहे की यानं नॅशनल गेम्समध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. 9वी इयत्तामध्ये तो शिकत आहे आणि खरोखरच समडोळीसारख्या छोट्या गावातून आलेला हा मुलगा समडोळीचं नाव देखील त्यानं आपल्या भारताच्या नकाशावर आणण्यास देखील मदत केलेली आहे. या वीरकडून आपण त्याच्या खेळाबद्दल जाणून घेऊयात आणि हा खेळ त्यानं कधी चालू केलाय आणि त्याला ही रुची कशी निर्माण झाली हे आपण त्याच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया. वीर नमस्ते बाळ. नमस्ते. हा, तू सांग आता, तू आता 9वीत शिकतोयस बरोबर? हो. आणि नॅशनल मध्ये तू खेळून पहिला क्रमांक पटकवलायस, तुला मेडल मिळाले. हा. मग हा जो कराटेचा गेम आहे तर त्याची आवड तुला कशी निर्माण झाली आणि केव्हा झाली? इयत्ता 4थी पासून मी खेळतो. आमचे बाबा आम्हाला शिकवत होते, त्यामुळे मला हे आवड निर्माण झाली. तू हे जे खेळतोयस इयत्ता 4थी पासून कराटे खेळतोस बरोबर आहे? हा. आणि आता तू 9वीत आहेस तर याच्यामध्ये 5 वर्षाचा कालावधी आहे. तर या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तू कोणकोणत्या ठिकाणी खेळून आलास आणि तुला कशा पद्धतीनं तिथे क्रमांक मिळाले? मी गोव्याला गेलो, तिथे प्रथम क्रमांक मिळाला. कितव्या वर्षी? 5व्या वर्षी. 5वीत असताना. 5वीत असताना. म्हणजे सर्वप्रथम तू गोव्याला जाऊन खेळून हा. आलास. त्यानंतर त्यानंतर सांगलीत खेळलो, तिथे प्रथम क्रमांक मिळाला 6वीत. त्यानंतर शालेय कराटे स्पर्धेत 6वीत राज्यस्तरीयला द्वितीय क्रमांक मिळाला. 7वीला स्पर्धा झाली नाही. 8वीला नॅशनलला सेकंड क्रमांक मिळाला पंजाबमध्ये. 9वीला बारामतीमध्ये प्रथम क्रमांक मिळाला नॅशनलला. आता हे जे आहे तर 10वीचं पुढचं वर्ष महत्वाचं आहे. शाळा पण आपण त्याच पद्धतीनं क्रीडेमध्ये खेळात जसं आपण निपुण आहे तसंच अभ्यास सुद्धा आपल्याला केला पाहिजे. पुढच्या वर्षी तुझी 10वी पण आहे आणि अशा अनेक स्पर्धा होतील आणि त्याच्यानंतर कॉलेजला जाशील तू. तर तुझं पुढचं ध्येय काय असणार आहे? पुढचं ते IPS पोलीस अधिकारी होणार. IPS पोलीस अधिकारी होणार आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं तो खेळात प्रावीण्य मिळवतो त्याच पद्धतीने शिक्षणाकडे देखील वीरचा ओढा चांगलाच आपल्याला दिसून येतोय आणि कुठे ना कुठेतरी स्पोर्टी जी लाईफ आहे म्हणजे खिलाडू वृत्ती ही त्याच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला दिसून येते. त्याचे वडील सचिन ढोले हे आपले लोकमतचे पत्रकार देखील आहेत. त्याचप्रमाणे कराटे शिक्षक आहेत. त्यांना क्रीडा पुरस्कार नुकताच जिल्हा परिषदेचा जो क्रीडा पुरस्कार जाहीर झाले त्या 10 नंबरमध्ये त्यांना देखील पुरस्कार मिळालेला आहे. तर हा घरचा जो कलेचा खेळाचा वारसा आहे तर तोच वीर पुढे चालवत आहे आणि याच पद्धतीनं त्याला IPS अधिकारी देखील व्हायचं आहे. याचे प्रयत्न करायचेच आहेत त्याला आणि त्याच्यासाठी त्याला मार्गदर्शन त्याच्या वर्गातले शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, त्याचप्रमाणे त्याचे जे वडील आहेत सचिन ढोले तर यांचं देखील त्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळेल. तर या ठिकाणी आपण मुलांसाठी म्हणजे तुझ्या वयातली जी मुलं आहेत तर ती खेळण्यापेक्षा मोबाईलकडे त्यांचा कल जास्त असतो. तर तू तुझ्या माध्यमातून त्यांना काय सांगू इच्छितोस? त्यांनी मोबाईल सोडून इतर खेळ खेळले पाहिजे, तो अभ्यास केला पाहिजे. खेळ खेळल्यामुळे आपल्याला म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेत आणि शरीरामध्ये पण वाढ होते. म्हणजे तंदुरुस्त फिटनेस आपण राखतो खेळामुळे बरोबर. तर त्यांच्या अनुषंगाने म्हणजे त्या हेतूने तू मुलांना काय सांगशील पण शकशील? आपण जंक फूड खाल्ले नसले पाहिजे. घरातील भाजी भाकरी चपाती फळे खाल्ली पाहिजे.
तर नक्कीच हे जे आत्ताच्या पिढीमध्ये जंक फूड जे वाढलेलं आहे, जंक फूड खाण्याचं प्रमाण, आणि त्याच्यामुळे ओबेसिटी सारखे आजार होतात, अनेक रोग त्यामुळे मुलांना जडतात. त्याच प्रमाणे मोबाईल देखील मुलं मोठ्या प्रमाणात बघत असतात, आणि मोबाईल मोठ्या प्रमाणात बघितल्यामुळे त्यांचा शरीराकडे दुर्लक्ष राहतं, खेळामध्ये लक्ष राहत नाही, त्याचप्रमाणे ते अभ्यास देखील करत नाही. तर वीरने त्याच्या माध्यमातून सगळ्यांना हा संदेश दिलाय की तुम्ही मोबाईल सोडा आणि ग्राउंडवर उतरा, मैदानातले खेळ खेळा, आणि जंक फूड, फास्ट फूड सारखे पदार्थ न खाता साधी भाजी भाकरी खावा, फळे खावा, आणि त्यातूनच तुमची हेल्थ सुद्धा सुधारेल, तुमची बुद्धिमत्ता देखील वाढेल. इतकंच सांगते मी, आणि इथून पुढे वीरच्या भावी वाटचालीस आपण आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. कराटेचे ग्रँडमास्टर अमजद मुजावर यांनी आमचे बाबांचे गुरुवर्य आहेत. त्यांनी मला नॅशनलला जाण्यासाठी खूप मार्गदर्शन केलेले आहे. सांगली प्रहार न्यूज करिता नीता पाटील.